काल मीरा भाईंदरच्या वसई विरारमध्ये ईडीनं 12 ठिकाणी सर्च ऑपरेशन केलेलं होतं आणि या सर्च ऑपरेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत ईडीचे अधिकारी वसई विरारचे तत्कालीन पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी होते। त्यांची पत्नी आणि मुलीची सुद्धा चौकशी करण्यात आलेली होती आणि पत्नी आणि मुलीला घेऊन नातेवाईकांच्या घरी सुद्धा ईडीने सर्च ऑपरेशन केलेलं होतं। रात्री जवळपास 1:30 वाजेपर्यंत हे सर्च ऑपरेशन चाललं आणि सकाळी ईडीच्या सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार या सगळ्या छापेमारीच्या कारवाई दरम्यान 1,25,00,000ची रोकड ही ईडीच्या झाडाझडतीमध्ये सापडलेली होती आणि त्यानुसार ही एक मोठी कारवाई जी आहे ती ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली असल्याचं समोर आलेलं होतं। मात्र ही कारवाई फक्त भूखंड महानगरपालिकेच्या भूखंडावरती अनधिकृत इमारती ज्या उभ्या राहिलेल्या होत्या आणि ज्या 41 इमारतींवरती कोर्टाच्या आदेशानुसार तोडक कारवाई करण्यात आलेली होती त्याच्यात झालेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या उद्देशापूर्ती होती की त्याच्यामध्ये काही वेगळं वळण होतं याची देखील चर्चा आता सुरू झालेली आहे। सकाळीच सामना जे शिवसेनेचं मुखपत्र आहे त्या सामना वृत्तपत्रामधून एक आरोप करण्यात आला की वसई विरार महानगरपालिकेचे जे तत्कालीन आयुक्त आहेत अनिल कुमार पवार ते शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांचे आते जावई आहेत आणि त्यांच्याच वरद हस्तानं त्यांना ही पोस्टिंग जी आहे ती वसई विरारमध्ये मिळालेली होती। खरं तर हे आरोप राजकीय होते, मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावरती भाष्य केलं आणि त्यांनी देखील यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले। राजकीय संबंध सांभाळून राजकीय वरदहस्ताचा वापर करून अनिल कुमार पवार यांना ही पोस्टिंग मिळवून देण्यामध्ये दादा भुसे यांनी महत्त्वाची भूमिका जोपासलेली होती, बजावलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांचे स्वतःचे हितसंबंध होते असाही आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला होता। मात्र या सगळ्यावरती भाष्य करताना शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी एक गोष्ट मात्र मान्य केली ती म्हणजे अनिल कुमार पवार हे त्यांचे नातेवाईक आहेत, दूरचे नातेवाईक आहेत। मात्र दुसरा ज्यावेळी प्रश्न त्यांना विचारण्यात आला तो म्हणजे अनिल कुमार पवार यांच्याबद्दलची कधी तुम्ही शिफारस या पदासाठी केलेली होती का, त्यावरती त्यांनी थेटपणे भाष्य करणं टाळलेलं आहे। या प्रश्नावरती थेट उत्तर दादा भुसे यांनी दिलेलं नाहीये। मात्र संजय राऊत यांनी एक आरोप केला तो म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा दादा भुसे हे या अधिकारासाठी आग्रही होते, त्याला म्हणावी तशी पोस्टिंग मिळावी यासाठी शिफारस करण्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि जरी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना अनिल कुमार पवार यांची वसई विरार महानगरपालिका आयुक्त म्हणून नेमणूक झालेली असली तरी मात्र त्याच्यासाठी सुद्धा शिवसेनेचे नेते म्हणून त्यावेळची जी शिवसेना एकत्रित होती त्यावेळचे मंत्री असणारे दादा भुसे यांनीच आग्रही भूमिका बजावलेली होती असाही आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेला आहे। आता अनिल कुमार पवार हे निवृत्त झालेले आहेत, त्यांनी महानगरपालिका आयुक्त पदाचा चार्ज जरी सोडलेला असला तरी मात्र निरोप समारंभ होताच दुसऱ्या दिवशी ईडीनं त्यांच्या घरी छापेमारीची कारवाई केलेली होती आणि रात्री उशिरापर्यंत छापेमारीची कारवाई झाली। त्यामध्ये 1,25,00,000ची रोख रक्कम त्यांच्या नातेवाईकाच्या घरातून सापडलेली आहे। याचा अर्थ ज्या महानगरपालिकेच्या भूखंडावरती म्हणजे घनकचरा व्यवस्थापन त्याचबरोबर सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी ही जी जागा राखीव होती त्या जागेवरती काही विकासक, काही वास्तुविशारद आणि काही लोकांना मदतीला घेऊन महानगरपालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून जवळपास 41 अनधिकृत इमारती उभ्या करण्यासाठी मदत केलेली होती आणि त्या पूर्णपणे अनधिकृत आहेत। या घरामध्ये ज्या लोकांना घरं मिळालेली आहेत ती घरं बेघर होऊ शकतात, ती घरं पाडली जाऊ शकतात त्याची पूर्ण कल्पना या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना होती। तरी सुद्धा काही विकासकांच्या नादी लागून काही पैशांच्या मोबदल्यामध्ये अधिकाऱ्यांनी हे करू दिलं असाही आरोप जो आहे तो ईडीनं आता केलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त ईडीची मनी लॉन्ड्रिंगची कारवाई यापुरतं मर्यादित न राहता यामध्ये राजकीय कनेक्शन सुद्धा आता समोर येऊ लागलेले आहे। त्यामुळे अनिल कुमार पवार यांच्या वसई विरार महानगरपालिका आयुक्त पदासाठी खरोखरच दादा भुसे यांनी शिफारस केली होती का हे देखील पाहावं लागणार आहे, कारण राऊत यांचे आरोप हे अत्यंत गंभीर आहेत। दादा भुसेंवरती आरोप संजय राऊत यांनी हे आता पहिल्यांदाच केलेले नाहीये, तर यापूर्वी सुद्धा गिरणा साखर कारखान्याच्या मध्ये सुद्धा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी दादा भुसेंवरती केलेला होता। जवळपास 170 कोटीहून अधिकचा घोटाळा दादा भुसे यांच्या माध्यमातून केला असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र यानंतर दादा भुसेंनी कोर्टामध्ये संजय राऊत यांच्या विरोधामध्ये मानहानीचा खटला दाखल केला, ते प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे। मात्र पुन्हा एकदा संजय राऊत यांनी वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शिफारसीसाठी सुद्धा दादा भुसे यांनी प्रयत्न केले आणि त्यांनी ती पोस्टिंग मिळवून दिली असाही आरोप केलेला आहे। त्यामुळे अनिल कुमार पवार हे आता ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत। त्यांच्या नातेवाईकाच्या घरातून 1,25,00,000ची रोकड जी जप्त करण्यात आलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही मुद्देमाल किंवा मालमत्ता ईडीच्या रडारवरती येतात का आणि अनिल कुमार पवार यांनी खरोखरच आपल्या अधिकारांचा गैरवापर करून
ज्या 41 इमारती उभ्या करून दिल्या, ज्या पूर्णपणे बेकायदेशीर होत्या, ज्या अनधिकृत होत्या, त्यांचं हे करण्यामागचं नेमकं मोटिव्ह काय होतं, उद्देश काय होता आणि त्यांनी खरोखरच कोणाच्या सांगण्यावरून ही कारवाई होऊ दिली होती का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वसई विरारमध्ये मागच्या 3-4 महिन्यापासून सातत्याने ईडीच्या कारवाया होत आहेत। याआधी आपण पाहिलं माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्यावरती ईडीनं कारवाई केलेली होती, त्यानंतर काही वास्तुविशारदांवरती सुद्धा ईडीनं कारवाई केली। त्यानंतर वसई विरार महानगरपालिकेच्या नगररचना संरक्षण विभागाचे उपसंचालक YS रेड्डी यांच्या घरी छापेमारीची कारवाई केली आणि त्यांच्या घरातून 9 कोटींची रोकड, त्याचबरोबर 25 कोटींचे दागिने अशा पद्धतीचा ऐवज जो आहे तो ईडीनं जप्त केलेला होता। मात्र त्यानंतर आता आपण पाहतोय की वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्तच थेट अडचणीत आलेले आहेत, त्यांच्यावरती सुद्धा ईडीने छापेमारीची कारवाई केली। मात्र यामध्ये सुद्धा आता राजकीय आरोप एक होतोय, तो म्हणजे अनिल कुमार पवार हे IAS नसताना सुद्धा 2022 साली त्यांचे आयुक्त म्हणून नेमणूक करण्यासाठी दादा भुसेंनी शिफारस केली आणि त्यानंतर 2023 मध्ये त्यांची IAS परीक्षा ते उत्तीर्ण झाले, त्यानंतर त्यांना तिथेच त्याच पदावरती कायम ठेवण्यात आलं। आता अनिल कुमार पवार हे ईडीच्या रडारवरती आहेत आणि त्यामुळे येत्या काळात अनिल कुमार पवार यांची काही जंगम मालमत्ता ईडीच्या रडारवरती येते का आणि जे राजकीय आरोप होत आहेत त्या आरोपांचं नेमकं येत्या काळात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।